नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चिखलदऱ्याला फिरायला आलेलो आहोत। तर हे बघा, आम्ही तिथं स्टे केलेला होता। तर आज सकाळी सकाळी म्हणजे मॉर्निंग वॉकला जात आहोत। तर हे बघा, सकाळी सकाळी वातावरण किती छान आहे। इथलं पूर्ण वातावरण धुकं झालेलं आहे, समोरचं काहीच दिसत नाही आहेत। तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो, मी तिथून विंडोतून बघितलं तर बाहेर सर्व धुकंसं होतं। तरी आम्ही एवढं सकाळीसुद्धा नव्हतं उठलं, 7-7:30 वाजले होते, तरीसुद्धा सर्व वातावरण धुकंसं होतं। आणि हे बघा, तर आम्ही सर्वजण आता मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी तयार झालो आहोत। पण कैवल्य जो होता, कैवल्य थोडा उशिरा उठला, त्यामुळे कैवल्याची तयारी बाकी होती। तर कैवल्य आता ब्रश करत आहे, त्यानंतर आम्ही सर्वजण निघणार आहोत। तर हे बघा, कैवल्याचा ब्रश चालू आहे। त्यात बिचारा एवढा झोपमध्ये होता की त्याची आईच त्याचा ब्रश करून देत होती। तर तिला कंटाळा येत होता ब्रश करायचा पण आणि सर्वच गोष्टीचा। तर शेवटी त्याच्या आईने तिचा ब्रश केला। कुठे जायचं बाळा? तिकडे जायचंय बाहेर? मम्माने लाईट बंद केले बघ, बाहेर जायचंय म्हटलं तर। दादाची तयारी करताना बघते का तू? चलो चलो चलो, अरे बापरे। हा लस आवडला दादा तुला। चला चला दीदीला चालता नाही येत रे दिशू। शेवटी तर आम्ही आता सर्वजण निघालो आहेत, हॉटेलच्या बाहेर आलो। तर हे बघा, आपण बघू शकता हॉटेलच्या बाहेरचं वातावरण कसं आहे। सर्व धुकंसं आहे, समोरून काही दिसत नव्हतं। आणि मुलांना घेऊन चालणं थोडं जवळसुद्धा जात होतं, कारण मुलांना जर खाली सोडलं समोर काही दिसत नव्हतं। गाड्या वगैरे सर्व अंगावरतीच येत होत्या, जोपर्यंत गाडी जवळ येत नव्हती तोपर्यंत दिसतच नव्हती। तर हे बघा, आम्ही मुलांना घेऊन आता बाहेर निघाले आहोत। थोडं वातावरण थंडच आहे। शचीला थंड वातावरणाची ॲलर्जी आहे, थोडंसं पण थंड हवा तिच्या नाकात गेली की तिला सर्दी होते, त्यामुळे शचीला रॅप करूनच ठेवावं लागतं हमेशा। तर हे बघा, शची आणि मी आम्ही दोघं पण स्वेटर जर्किंग घालून आहोत, टोपी वगैरे घालून शची फिरत आहे। कारण फिरायचा मुहूर्त काही आवरला जात नाही आहे, शचीचा पण नाही आणि आमचा पण नाही, त्यामुळे फिरायला तर निघालो आहे। आणि शेवटी कसं आहे, हा प्लॅन आमचा खूप दिवसांपासून झालेला होता। तर त्यामुळे आम्हाला यायचं तर होतंच, तर म्हणून मग वेळेवरच ठरलं। पाऊस वगैरे सर्व गोष्टी असूनसुद्धा आम्ही एक वेळा घरातून निघलो, तर शेवटी निघलो आणि आलोच आहोत फिरायला। तर हे बघा, कालचा दिवससुद्धा गेला आणि आजचा दिवस निघालेला आहे। छानसा दिवस आहे, आपण बघू शकतात वातावरण। तर हे बघा, तर आम्ही आता एक आउटसाईडला जात आहे थोडंसं, कारण की जर मेन रोडवर खूप गाड्या जात होत्या, त्यामुळे साईडच्या रोडवर आलेलो आहोत। आणि तिथं आता थोडंसं वॉक करू आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी बघायला जाणार आहोत। तर हे बघा, सर्वांचे फोटोशूट आणि व्हिडिओ सुरू झालेत। देशो इधर आया तू, इधर आया। बरं, नाही बोलत तुझ्यासोबत, कैवल्यासोबत बोलतो मी। कैवल्य, ए कैवल्य, बोलत नाही तू माझ्याशी? बोलत नाही, नाही बोलत बोलतो म्हणा मला कट्टी तुझ्यासोबत। दीदीशीच बोलतो मी। दीदी तू बोलते का ग बाबू? थोडंसं फिरत आम्हाला तिथं दिसलं, तिथं छान अशा शाळा होत्या, 2 सरकारी शाळा होत्या छोट्या छोट्या। आणि तिथंच बस स्टॉपसुद्धा होतं। आणि समोर जर पुढे गेलो आम्ही थोडंसं अजून, तर तिथं काही हॉटेल वगैरे होत्या। तर असं फिरत आम्ही सर्व जे एरिया होता तोसुद्धा बघितला। खेळणे वगैरेसुद्धा होते लहान मुलांचे तिथं, असं छोटंसं गार्डनसारखं होतं। तर मुलांनासुद्धा वाटलं आपणसुद्धा खाली चालावं, फिरावं। तर शेवटी मग मला सोडावंच लागलं मुलांना, कारण ते खूप रडत होते। शेवटी आता मुलं खाली निघालेत पळायला। तर हे बघा, सर्व मुलं चालले आहेत, कोणी हात धरत आहे, कोणी स्वतःहूनच पळत आहे, असं चालू आहेत पडपड करणं सर्वांचं। तर हे बघा, शचीला निखिल दादांनी आणि त्यांनी घेतलं, तर कैवल्याला हिरच आला आणि कैवल्यसुद्धा नाही, मला यांच्यासोबतच जायचं आहे। निशू थोडंसं पुढे गेला होता, त्याला दिसलं की नाही हे सोबत चाललं आहे, तर तोसुद्धा मागे आला आणि तोसुद्धा त्यांच्यासोबतच जात आहे। तर हे बघा, आता तिघं मंडळी चालली आहेत आणि हे दोघंजणं त्यांना सांभाळायला।
आणि आम्ही आमच्या फोटोशूट आणि व्हिडिओ शूटमध्ये गुंग होतो. तर हे बघा सर्व सोबत असल्या कारणाने एक काळजी नव्हती की मुलांना सांभाळायचं टेन्शन नव्हतं. प्रत्येकजण प्रत्येकावर लक्ष ठेवून असल्यामुळे जर कोणी फोटोशूटमध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये जर गुंतलेला असेल तर मुलांवर बाकीच्यांचे लक्ष ठेवायला होते, त्यामुळे एवढे टेन्शन आले नाही. कसा करतो कसा करतो ए दिशू कसा करतो बा कावडा कसा करतो कसा करतो आमचा आयदी माणूस. थोडे फिरलो वगैरे, वातावरणाचा आनंद घेतला आणि आता आम्ही सर्वजण थकलेलो आहोत. थकलेलं म्हणजे आम्हाला लागलेलं आहे भूक. तर भूक लागलेली असल्यामुळे आता आम्ही हॉटेल शोधतो आहेत आणि नाश्ता करायचं चालू आहे. तर आता आम्ही 1-2 हॉटेल बघितली, पण आम्हाला काही आवडली नाही, चांगलावाला नाश्ता नव्हता तिथं. तर आता फायनली आम्हाला आता एक हॉटेल भेटली आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहेत नाश्ता करण्यासाठी. तर हे बघा आता इथं आम्ही आलेलो आहोत. आता इथं आम्ही नाश्ता करू. तर विचार चालू आहे काय खायचं म्हणून, कारण ह्या ज्या दोघीजणी होत्या स्वाती आणि शिल्पा, त्यांचा उपवास होता, त्यामुळे काय जेवण करणार ते प्रश्न होता. आम्ही सर्वजण आणि तिथं फराळाचं सुद्धा नव्हतं, त्यामुळे जिथं काही चिप्स वगैरे त्यांनी घेतले नाश्त्यामध्ये आणि आम्ही बाकीच्यांनी छान असं आलू गोंडा रस्सा, पोहे वगैरे असं आम्ही घेतलं, नाश्ता केला आणि आता आम्ही सर्वचे सर्व आलो आहेत रूमवर फ्रेशनअप व्हायसाठी. फ्रेश झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे चिखलदरा बघायला. महाभारताच्या प्राचीन पौराणिक कथांमध्ये असं वर्णन केलेले आहे की पांडवांनी त्यांचा वनवासाचा जो काल होता तो काही काल इथं चिखलदऱ्यामध्ये सुद्धा काढलेला आहे. तर इथं त्यांनी एक किचक नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणजे त्याला वध करून एका दरीत फेकून दिलेले होते. तेव्हापासून याचं किचकदरा असं नाव होतं. तर किचकदराचा अपभ्रंश होऊन चिखलदरा हे असे नाव आता पडलेले आहे. चला तर फिरूयात आता चिखलदरा नगरी. किचक राजाचा वध केल्यानंतर भीमाने ज्या दरीच्या पाण्यात अंघोळ केली तोच इथं भीमकुंड नावाने प्रसिद्ध झालेला आहे. तर इथं भीमकुंड सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. चिखलदरा हे विदर्भातील एक हटके हिल स्टेशन आहे. यामध्ये पावसाळ्यात येण्याची वेगळीच मजा असते आणि चिखलदऱ्याचं वर्णन केलं तेवढं थोडंच आहे. यात छानसे सागवानची उंच जंगले, फेसळणारे धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर धुके निळे आकाश, हिरवा आणि फुलांचा साज घालून सजलेले डोंगर आणि पठार, त्यातून जाणारे नागमोडी रस्ते, असं खूप काही इथं बघायला मिळतं. चला तर मंडळी आता आम्ही आलो होते एका पॉईंटवरती. तर हा पॉईंटसुद्धा तसंच आहे जसं मी आता वर्णन केलं. खोल दरी आहे आणि आजूबाजूने मोठेसे पर्वत आहे. बघताच की अंगावरती शहारे येतात. कोणी साधं पडलंसुद्धा तर काही दिसणार नाही, एवढी ही खोल दरी आहे. तर हे बघा, पण जेवढं रौद्ररूप तेवढं सुंदरसुद्धा आहे दिसायला. तर हे बघा, कोणत्या पण गोष्टीचे 2 पॉईंट असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉईंटने जर बघितलं तर खूप मनमोहक असं हे रूप आहे. तर आपण बघू शकतात किती छान असं दिसत आहे. बघूनच असं वाटतं की बघतच राहावं त्याकडे. तर हे बघा, इथं आम्ही थोडासा आमचा टाईम स्पेंड केला. त्यानंतर आता आम्ही पुढे निघत आहोत पुढच्या पॉईंटसाठी. इथे काही नवीन डेव्हलपमेंट करत आहेत. नवीन पर्यटकांसाठी नवीनसे पॉईंट डेव्हलप करत आहेत, जेणेकरून पर्यटक येतील आणि त्यांना काहीतरी नवीन विशेष बघायला मिळेल. असे पॉईंटसुद्धा आता इथं बनवणे चालू आहेत. चला तर आता आम्ही या दुसऱ्या पॉईंटवरती आलो. त्या पॉईंटवरती आपण बघू शकतात की दगडांपासून जसं आपण पिरॅमिड तयार करतो तसं पिरॅमिड बनवलेलं आहे. एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. त्यांनी फक्त यायचं, सेल्फी वगैरे काढायची आणि जायचं. तर हे बघा, आम्ही आता इथं आलेलो आहोत. तर आपण बघू शकतात किती छान असं पिरॅमिडसारखं त्यांनी दगडाचं बनवलेलं आहे. त्यानंतर इथंच आम्ही होतो आणि तिथंच पाऊससुद्धा थोडाफार चालू झाला. छानसे थोडंसं पावसाचे शितोळे येत होते. तर त्याचा आनंद घेत सर्वांनी फोटो वगैरे काढले. मोठ्यांपेक्षा जास्त तर लहान मुलांना जास्त आनंद होत होता. सर्व तिघं छान असा आनंद घेत होते. प्रत्येक पॉईंटवर छान रिस्पॉन्स देत होते. आधी असं वाटलं की मुलं चिडचिड वगैरे करतील,
फिरणं जवळ जाईल. पण तसं काहीच झालं नाही. मुलांना प्रत्येक ठिकाणी जिथं पण गेलं तिथं त्यांना खूपच मजा वाटत होती. स्वतःहूनच फोटो काढायचे, इकडे तिकडे फिरायचे. छान असा एन्जॉय केला मुलांनी. आता आम्ही जात आहोत पंचबोल पॉईंटवर. इथं पर्वतरांगा आहेत. त्या पर्वतरांगांमध्ये आपण एक वेळा जो आवाज दिला तो 5 वेळा रिटर्न येत असतो, म्हणून या पॉईंटचं नाव पंचबोल असं ठेवलेले आहे. तर ह्या पॉईंटवरती आम्हीसुद्धा आवाज देऊन बघितला. 5 वेळा रिटर्न येतो का ते बघितलं. इथे खूप सारे पॉईंट आहेत बघण्यासारखे. सर्वीकडे दऱ्याच डोंगर सोबतच झरे, सर्व सौंदर्य असं बघावं तेवढं कमीच वाटत होतं. ह्याच पंचबोल पॉईंटचे नाव इको पॉईंट देखील आहे. तर इथे आम्हाला खूप सारे माकड भेटले. खूप सारे माकड होते. जे एवढे बारीक डांगा होत्या की त्या डांगांना लपकलेले ते माकड बघून असं वाटत होतं की ते पडतात आता दरीमध्ये. आम्हालाच भीती वाटत होती, पण ते माकडं ते एवढूशा छोट्याशा काड्यांना पकडून बसलेले होते. काही वरती बसलेले होते, काही खाली होते. तर आम्हाला आधी भीतीसुद्धा वाटत होती, पण शेवटी आम्ही जवळ जाऊन खूप लोक त्यांना खायला प्यायलासुद्धा देत होते. शचीसुद्धा त्यांना बघून हसत होती. आधी घाबरली थोडीफार, नंतर हसत होती त्यांना बघून. सोबतच तिथं खायसाठी कणूस वगैरेसुद्धा होते. जे मकईचे कणस होते ते छान असे भाजून इथं खाण्याची एक वेगळीच मजा येते. आणि ह्या दिवसातच मकईचे कणूस भाजून खाण्याची वेगळी मजा असते. तर मकईचे कणसंसुद्धा होते. तर आम्ही ते सुद्धा खाल्ले. कसं करायचं? हां कर का हां कसं करायचं? हां कसं करायचं? माकडांना कसं करायचं? हे बघा, आपण बघू शकता असे स्टॉल तिथं लावलेले होते. काही मुलांसाठी खेळणे वगैरे सुद्धा होते आणि खायचे स्नॅक्स वगैरे असं सामानसुद्धा होतं. सोबत चहा, मकईचे कणस वगैरे. तर हे बघा, मकईचं कणूस आहे, भाजणं चालू आहे इथं. भट्टीवरच ते मकईचे कणस भाजले जात होते. तर आम्ही असेच भट्टीवरचं मकईचं कणूस आहे ते भाजलेलं घेतलं. बाकीच्यांनी काही चहा वगैरे घेतलं आणि मुलांसाठी काही स्नॅक्स वगैरे घेतले. आणि सर्वांनी आम्ही असा थोडासा शॉर्ट टाईम ब्रेकफास्ट केला सर्वांनी. तर हे बघा, माझं छान असं मकईचं कणूस भाजलेलं तर मी खात आहे. आणि ते खातच कारण भूक लागलेली होती. दुपारचे 2 वाजलेले होते. तर आम्ही पोहोचलो ते एका ढाब्यावरती. तर आता सर्वजण आम्ही इथं जेवण करू. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत बाकीचे पॉईंट बघण्यासाठी. तर हे बघा, आता आम्ही इथं सर्वजण आता जेवण करण्यासाठी थांबलो आहेत. शची झोपी गेलेली होती कारण खूप दमलेली होती ती. सकाळपासून जागीच होती आणि तिला सकाळी 10-11 वाजता झोपायची सवय आहे. तर ती आता झोपी गेलेली होती. तर तिथंच तिला टेबलवरती टाकलं ना, आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो. हे बघा, आमच्या छान अशा डिशेस आम्ही बोलवल्या. आणि त्यानंतर इथली जी फेमस डिश आहे ते म्हणजे बासुंदी, रबडी इथं खूप छान मिळते. आज इथे खूपच गर्दी आहे. सर्व पॉईंटवर सुद्धा गर्दी होती. त्यानंतर इथं ढाब्यावरती सुद्धा गर्दी होती. आम्ही खूप वेळचे जेवण करायला बसलेलो होतो, पण आमचं जेवणच लवकर येत नव्हतं. ऑर्डर दिली की अर्ध्या तासाने जेवण यायचं. तर चला, तर आमच्या आता तर जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी स्वीट म्हणून रबडी मागवली. आणि आता प्रत्येकजण हे बघा, आमची रबडी आलेली आहे. सर्वात शेवटी बोलवली होती आणि आता सर्वांना ते स्पेशल दिली. आणि आता प्रत्येकजण टेस्ट करून सांगणार आहे की रबडी कशी झालेली आहे. तर मग चला विचारूया सर्वांना की रबडी कशी झालेली आहे. असं करायचं. सांगा आता कशी आहे. छान आहे एकदम. तुम्ही सांगा. मस्त आहे. फीडबॅक कशी रबडी. करपली. तुम्ही सांगा फीडबॅक कशी आहे रबडी. मग खा ना, कधी कसं चांगली ना. खूप छान आणि सुंदर आहे दिसायला छान आहे. चला, तर मग आता आमची रबडी टेस्ट करून झालेली आहेत. आता आम्ही जात आहोत देवी पॉईंटकडे. तर हे बघा, आता आम्ही देवी पॉईंटवर पोहोचलेलो आहोत. तर देवी पॉईंटवर छान असे खेळणे होते, आकाश पाळणे होते, वेगवेगळे घोडे वगैरे हे सुद्धा होते. तिथं बसायचं, तुला कशावर बसायचं बाबा. सर्व बघून शचीला सुद्धा त्यात बसायची, घोड्यांवर बसायची, गाडीवर बसायची खूप इच्छा होत होती. तर शेवटी आता मी घोड्यावर बसलेली आहे. पण शची घोड्यावर बसायला घाबरत होती, म्हणून शची बसलेली नाही आहेत. आणि आमच्यासोबत बाकीचे जे होते ते सुद्धा घोड्यांवरती, उंटावरती बसले.
आणि बाकी मग तशाचीला आम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये बसवलं, जसं की खेळणे होते लहान मुलांचे त्यामध्ये, आणि नंतर गाड्यासुद्धा होत्या तर गाड्यांवरसुद्धा बसवलं. इथे खेळणे वगैरे असल्याकारणाने मुलांची छान मजा झाली. त्यांना त्यामध्ये खूप आनंद भेटला, कारण की बाकीच्या ठिकाणी फक्त फिरणं बघणं होतं, पण या ठिकाणी खेळायला भेटलं, सोबतच खायलासुद्धा होतं. तर त्यांनी छान असे खेळलेसुद्धा इकडे तिकडे, आणि जे गाड्या होत्या त्यावरसुद्धा छान बसून गोल फिरले. काही ठिकाणी तर खायचं होतं तिथंसुद्धा एन्जॉय करू खाल्लं. तर अशी मुलांनीसुद्धा छान मस्ती केली. देवी पॉईंटचे वैशिष्ट्य हे आहे की देवी पॉईंटवर 2 जे दगडशिला आहेत त्या एकावर एक ठेवल्यासारखे वाटतात, म्हणजे जे दगड आहेत ते एकावर एक ठेवल्यासारखे वाटतात, आणि त्यांच्या खाली देवीचं मंदिर आहे. मंदिर म्हटलं म्हणजे भुयार घर आहे, त्यात देवी आहे बसलेली. तर हे जी देवी आहे त्याच्याच डाव्या साईडला चंद्रभागा नदीचा उगम आहे, तर तिथं चंद्रभागा देवीचंच हे मंदिर आहे. नदीचे जे पाणी आहे देवीसमोर जे छोटा कुंड आहे त्या कुंडात जमा होते, आणि कुंडातून डायरेक्ट खोल दरीमध्ये जाते. तर तिथून जे दरी आहे ते आपण बघू शकता, एकदम खोल अशी दरी आहे, त्यामध्ये ते पाणी जात असते. तर इथून हा चंद्रभागा नदीचा उगम झालेला आहे. आणि हे जे वेगवेगळे जे झरणे तयार झालेले आहेत ते या नदीपासूनच तयार झालेले आहेत. तिथे या देवीची एक ओळख म्हणजे आदिवासींची देवी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आदिवासी लोक या देवींना कुलदेवी म्हणून ओळखतात. ह्या जे देवीचं स्थान आहे ते आतमध्ये आहे, भुयारामध्ये म्हणजे गाभाऱ्यात गुफेमध्ये आहे. तर त्या गुफेमध्ये 24 तास पाण्याचे झरे चालू असतात. तिथं 24 तास पाणी पडत असतं. आपण जेव्हा मंदिरात दर्शनाला सुद्धा जातो तेव्हा आपल्या अंगावरून पाणी पडतं आणि खाल्लेसुद्धा पाणी वाहत असतं. त्यासाठी एकदम सावधगिरीने त्यात जावं लागतं, कारण आपण अंगावरती सुद्धा पाणी पडतं आणि खाल्ले पाणी असतं तर त्यावरून आपण सटकायची पडण्याची भीती असते, त्यामुळे सावधगिरीनेच तिथे जावं लागत असतं. तसेच देवीच्या मंदिराच्या बाजूलाच महादेवाची पिंड देखील आहे. ह्या देवीजवळ नवरात्र उत्सवामध्ये खूप सारी गर्दी असते. अश्विन नवरात्रापेक्षा चैत्र नवरात्र हे आदिवासी बांधव खूप उत्साहाने साजरा करतात. अश्विन नवरात्र हे 9 दिवसाचे असते, तर चैत्र नवरात्र हे 1 महिन्यासाठी इथं उत्सव साजरा करण्यात येत असतो. तसेच या देवीबद्दल अशी सुद्धा आख्यायिका आहे की पांडवांनी या देवीची स्थापना केलेली आहे. ही देवी पांडवांनी इथं स्थापन केलेली आहे असे सुद्धा इथले जे भाविक होते ते सांगत होते. हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये आदिवासी बांधव खूप जास्त प्रमाणात आहेत. तर इथं सर्व जे भक्तगण आहेत ते आदिवासी तिथं येत होते आणि त्यांच्या त्या कलाकृतीसुद्धा ते दाखवत होते. तर हे बघा आपण बघू शकतात, त्यांनी खूप छान छान असे बांबूपासून झाडांपासून छान असे डोक्यांवर ठेवण्यासाठी ताज वगैरे मुकुट आणि वेगवेगळ्या कलाकृतीसुद्धा बनवलेल्या होत्या. त्या ते विकायसाठी आणलेल्या होत्या तिथे. चला तर आता देवीची माहिती तर बघितली आपण, चला आता देवीच्या भेटीला जाऊयात. तर हे बघा अशा पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर देवीचं मंदिर आहे. तर हे बघा बाहेर असे माकड वगैरे सुद्धा होते तिथं, आणि दुकानंसुद्धा लावलेले होते काही प्रसाद वगैरे म्हणून. तर हे बघा आता आम्ही पायऱ्या उतरून देवीजवळ जात आहोत. इथे देखील देवीजवळ रेस्ट्रिक्शन होते, आतमध्ये फोटो वगैरे काढायला मनाई होती, त्यामुळे आतमध्ये मोबाईल नेता नाही आला. जर बाहेरचं जे पण मला शूट करता आलं ते मी केलेलं आहे. तर हे बघा आता खाली उतरून आपण बघू शकतात की इथं हे देवीचं मंदिर आहे. जसं मी आधी सांगितलं तसं हे जे दगड आहेत ते दगडांच्या खाली देवीचं मंदिर आहे. तर हे बघा हे असे मोठे मोठे दगड आहेत, म्हणजे पर्वतच आहे, त्याच्या खाली असं भुयारासारखं आहे गुफेसारखं, त्यामध्ये देवीचं मंदिर आहे. तर हे बघा हे गेट आहे त्या मंदिराचं, तिथं मोठीशी घंटा होती. त्याच्यानंतर देवीचं मंदिर होतं आणि देवीच्या मंदिराच्याच साईडला मी सांगितलं होतं तुम्हाला की महादेवाची पिंड आहे, तशी पिंड होती. आणि त्यानंतर आता हे बघा इथं छोटासा कुंड आहे, त्यामध्ये जे पाणी जमा होत आहे. आणि हा तो झरणा आहे, जी नदी आपण मी सांगितलं तुम्हाला आधी की चंद्रभागा नदी, ती ही चंद्रभागा नदी आहे. त्यावरती हा छोटासा पूल बनवलेला आहे त्या साईडला जायला, जेणेकरून सर्व भाविक भक्तांना तिथं त्या झरण्याखाली त्या नदीखाली जाता येईल आणि त्या पाण्याचा आनंद घेता येईल. तर हे बघा आम्हीसुद्धा ते जो पूल होता तो पार करून ह्या साईडला आलो आहोत आणि त्या झरण्याखाली जात आहोत. झरण्याजवळ आल्यानंतर आम्ही थोडंसं पाण्यासोबत खेळलो. शचीसुद्धा पाण्यासोबत खूप छान प्रकारे खेळली. त्यानंतर आम्ही आता
वरती जात आहोत. म्हणजे जो देवी पॉईंट आहे त्याच्याच वरती तिथं छान असं बोटिंगसाठी केलेलं आहे त्यांनी. तर आम्ही आता बोटिंगचा आनंद घेणार आहोत. तर हे बघा आपण बघू शकतात इथं त्यांनी पाणी साठवलेलं आहे हे आणि त्यावरती बोट सोडत असतात ते मोठ्या छोट्या. तर आम्ही सर्वजण आता तिथं आलेलो आहोत आणि सर्वजण आता बोटिंगचा आनंद घेणार आहोत. तर हे बघा सर्वचे सर्व इथं पोहोचले आहेत. तर आता आम्ही आता जात आहेत बोटमध्ये बसायला. तर हे बघा सर्वांनी आता सेफ्टीसाठी ड्रेस होते त्यांच्याकडे ते ड्रेस घातलेले आहेत आणि ड्रेस घालून आता आम्ही बसलो बोटमध्ये आणि आता आम्ही करतो आहे बोटिंग. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा बोटिंग. बोटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही परत एका पॉईंटवरती गेलो. तिथे खुलं मैदान होतं आणि छान असं वातावरणसुद्धा होतं आणि निसर्गसुद्धा खूप छान दिसत होता. तर तिथं आम्ही घोडा, गाडी, टू व्हीलर, सायकल असं सर्व काही गोष्टी होत्या तिथं की जे चालवून आपल्याला ट्रिप वगैरे देत होते ते. तर हे बघा आम्ही तिथं आता पोहोचलो आहे. थोडे फ्रेशनअप झालो, चहा वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही सर्वांनी गाडीची घोड्याची राईड केली. आमच्यासोबत मुलांनीसुद्धा मजा केली. त्यांनीसुद्धा काय करायचं आहे? काय बोललं? काय करावं लागते बाळा त्याला? काय करावं लागते? राहणार नाही. आमचे सर्व पॉईंट बघून झालेले होते. संध्याकाळ झालेली होती. हा आमचा शेवटचा पॉईंट होता आणि ह्या पॉईंट झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. त्यासाठी आम्ही इथं फुल एन्जॉय करून घेतला. जेवढा टाईम होता तेवढं पूर्ण जेवढं करता येईल तेवढं एन्जॉय केलं. आमच्यासोबत आमच्या मुलांनी देखील खूप भरपूर एन्जॉय केला. आम्ही भाड्याने गाडी घेऊन चालत होतो. ड्रायव्हर दादा जे होते त्यांनी त्यांच्या वाईफला त्यांचीच गाडी शिकवली. आम्ही ह्या गाडीची राईड केली आणि त्यांनी त्यांच्या वाईफला त्यांची गाडी शिकवली. पूर्ण रस्ता जो होता तिथं ग्राउंड, त्या ग्राउंडवरती त्यांच्या वाईफने छान अशी गाडी चालवली. पूर्णपणे त्या शिकल्या. चला 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 चालवा ना. ये बात मामीला गाडी जमली गड्या. आता आम्ही सर्वजण खूप थकलेलो होतो. आम्ही सर्वांनी आता छान अशी चटई टाकली तिथं आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही तिथं आता बसलेलो होतो. सोबत मुलं देखील छान बसलेले होते कारण थकलेले होते. तर ते सुद्धा कोणी मोबाईल बघत होतं तर कोणी काय करत होतं. सगळं सर्वजण तिथं बसले. थोडा वेळ बसलो आणि लवकरच आम्ही घरी निघालो कारण रात्र होणार होती. पण आमच्यासोबत खूप मोठी ट्रॅजेडी झाली की आमचे जे ड्रायव्हर दादा होते म्हणजे आम्ही रस्त्याने निघालो, थोडा घाट खाली उतरलोच. तर आम्ही फ्रेशनअप होण्यासाठी थांबलो थोडा वेळ. तर आमचे जे ड्रायव्हर दादा होते त्यांना एका गाडीने उडवून दिलं. तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आमच्यासोबत. आम्हाला पूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. पण एवढं बरं झालं आमच्या ड्रायव्हर दादाला जास्त लागलं नाही. ते दवाखान्यात होते. नंतर ते सुद्धा तिथं पोलीस स्टेशनला आले आणि तसं कोणी समोरच्याने तर तक्रार केली नव्हती. पण आम्ही जाऊन तक्रार केली आणि सर्व निवारण केलं सर्व गोष्टीचं. पूर्ण रात्रभर आम्ही तिथंच थांबलो. मग सर्व गोष्ट सफल झाली आणि सर्व व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्हाला यायला 11-12 वाजले. तर अशा प्रकारे आमची ही ट्रिप संपली. संपता थोडी ट्रॅजेडी झाली. तर मंडळी अशा प्रकारे आमची चिखलदरा ट्रिप इथं संपत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.